बुद्धिमत्तेतील अक्षरमालेवरील प्रश्न आता आपण अभ्यासणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न असा आहे की दिलेल्या अक्षरमालिकेमध्ये हं, जे 14, 1, 9, 4 आणि 9 या क्रमांकाच्या अक्षरे घेऊन एका देशाचे नाव तयार होते. तर या नावातील मधले अक्षर कोणते? बघा बघा. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, अशा पद्धतीचा ज्यावेळी प्रश्न येतोय त्यावेळी तिथं जे प्रश्न टाकणारे जे प्राध्यापक असतात किंवा शिक्षक असतात किंवा जे पेपर सेटर असतात, ते कुठल्या तरी दुसऱ्या देशाचा उदो उदो न करता नेहमी एकच लक्षात ठेवायचं, ते आपला देश किंवा आपल्या मित्र राष्ट्र याचाच ते विचार करत असतात. शक्यतो ते आपल्याच देशाचा विचार करत असतात. त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर बघा, आता या ठिकाणी 14 नंबरला बघा 14 नंबरला कोण आहे? तर एन आहे. नंतर 1 नंबरला कोण आहे? तर ए आहे. 9 नंबरला कोण आहे? आय आहे. नंतर परत 4 नंबरला कोण आहे? डी आहे. आणि परत 9 नंबरला आय आहे. म्हणजे आय 2 वेळा आहे. मग असा असणारा देश कोणता आहे? तर बघा, मी आता या ठिकाणी लिहितो इंडिया. म्हणजे आय एन डी आय आणि ए. बघा, आय 2 वेळा आले. डी आय एन आय ए आहे. लक्षात ठेवायचं बरं का. शक्यतो आपल्या देशाचंच नाव ते घेत असतात. मग आता ह्याच्यात सांगितले की मधले अक्षर कोणते? तर मधलं अक्षर कुठलं येणार आहे? इकडं 2 सोडली, इकडं 2 सोडली, मध्ये कोण येणार आहे? तर डी येणार आहे. आणि डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात आलं का? ओके. चला, दुसरा प्रश्न असा आहे की बघा, दिलेल्या अक्षर मालिकेमध्ये एच व पी मध्ये जितकी अक्षरे आहेत तितकीच अक्षरे कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहे? आता एच कुठं आहे? तर एच या ठिकाणी आहे. आणि पी कुठं आहे? तर पी या ठिकाणी आहे. दोघांच्या मध्ये बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. दोघांच्या मध्ये 7 अक्षर आहेत. तर अशी अक्षरं आणि कोणाची? तर आय आणि टी कुठं आहे? आय इथं आहे. आणि टी कुठं आहे? इथं आहे. भरपूर मोठा फरक आहे ना. 7 अक्षर असू शकतात का? नाही. त्यामुळे हा पर्याय नाही येणार. डी आणि ओ. डी इथं आहे, ओ इथं आहे. असू शकतात का? नाही असू शकत. ओके. एन आणि व्ही. एन कुठं आहे? इथं आहे. आणि व्ही कुठं आहे? इथं आहे. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथं आहेत. म्हणजे ह्यांच्यामध्ये 7 अक्षर आहेत आणि इथं पण किती आहेत? 7 अक्षर आहेत. ओके. त्यामुळं हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या अक्षरमालिकेत टी या अक्षराच्या डावीकडून असलेल्या एस चा क्रमांक आणि उजवीकडून असलेल्या यू चा क्रमांक यातील फरक किती? आता टी कुठं आहे? टी इथं आहे. टीच्या डावीकडे कोण आहे? एस आहे. एसचा नंबर किती आहे? तर एसचा नंबर आहे 19. आणि यूचा नंबर किती आहे? यूचा नंबर आहे 21. आता बघा, साधं गणित करायचं. 21 वजा 19 किती येते? 19, 20, 21. फरक कितीचा येतोय? 2चा. 2 क्रमांक कुठं आहे? इथं आहे. लय त्या ठिकाणी बघा, आता इथं डावी उजवं हे सगळ्या म्हणजे कसं आहे, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी इथं त्या ठिकाणी टाकलेलं आहे. तर तुम्ही कन्फ्यूज न होता अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही हे सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, दिलेल्या अक्षरमालिकेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? आता एकूण किती आहेत? आता दिलेल्या अक्षरमालिकेच्या मध्यभागी जे अक्षर आहे ते कसं काढायचं बघा. मध्यभागी येणारे अक्षर असतंय कोणतं? यम. बघा, किती किती अक्षर आहेत? 26 आहेत. म्हणजे येणार कुठलं मध्यभागी? यम. म्हणजे 13वं अक्षर. ओके. यम आहे मध्यभागी. आता यमच्या कुठे सांगितलेलं आहे? मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडे 5व्या स्थानावर. मग आता डावीकडे 5व्या स्थानावर डावी बाजू कुठली? ही. म्हणजे 1, 2, 3, 4, 5. 5व्या स्थानावर कोणतं आहे? तर ही आहे. म्हणजे ही डावी बाजू बरं का. ही डावी. आणि मग ही कुठली येणार आहे? ही उजवी. बघा, परीक्षेमध्ये गेल्यानंतर तुम्ही अशी अक्षरमाला एक काढून ठेवायची, त्याला वरती क्रमांक टाकून ठेवायचे
आणि डावी आणि उजवी, इकडच्या बाजूला डावी, इकडच्या बाजूला उजवी असं लिहून ठेवलं तुम्ही की काय होणार आहे, तुम्हाला सोडवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी उपयोग त्याचा होणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं प्रश्न सोडवायचे आहेत. अतिशय सोपे प्रश्न असतात, फक्त तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो.